नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आज आपण 2010 मध्ये PSI मेन्सचा जो पेपर झाला होता त्यामध्ये जे इंग्रजी व्याकरणावर प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकतात. इथे आहे पेपर 1 पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2010 या सालामध्ये झालेला हा पेपर आहे. PSI मेन्ससाठी 2010 मराठी व इंग्रजीचे प्रश्न आहेत. आपण फक्त इंग्रजीचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतोय. अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन. अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन म्हणजे एक असं वक्तव्य किंवा एक असं स्पीच जे देण्यासाठी कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी केलेली नव्हती. बघ, एक असं स्पीच जे देण्यासाठी कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी आपण केलेली नसेल अशा शब्दाला काय म्हटलं जातं ते आपल्याला विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग गिवन अबोव. यापैकी असा कोणता शब्द आहे की जो या एक्सप्लेनेशनसाठी करेक्ट असा वर्ड मॅच होत आहे. पहिला शब्द आपण पाहूया. हा शब्द आहे एक्सटेम्परी. या शब्दाचं करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे एक्सटेम्परी. आपला जो इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स आहे त्यामध्ये आपण जे वन वर्ड सबस्टिट्यूशन नावाचा चॅप्टर घेतलेला आहे त्यामध्ये आपण हा शब्द घेतलेला आहे आणि प्रोनाउन्सिएशन सुद्धा समजून सांगितलेलं आहे की एक्सटेम्परी हा जो शब्द आहे याचाच अर्थ असा होतो की अ स्पीच विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन. कुठल्याही प्रकारचं प्रिपरेशन न करता जर कुठला वक्ता स्पीच देत असेल तर त्याला आपण एक्सटेम्परी असं म्हणतो. याला एक्सटेम्पोर असं म्हणू नये, ते चुकीचं प्रोनाउन्सिएशन आहे. त्यानंतर पुढील शब्द आहे टॉक. हा एक कॉमन शब्द आहे, बोलणे. म्हणजे जनरली आपण जे काही बोलतो, जनरली आपण जे गॉसिप करतो त्याला आपण टॉक असं म्हणतो. त्यानंतर आहे एपिलॉग. आपल्या इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्समध्ये पुन्हा एकदा आपण आपल्या या वन वर्ड सबस्टिट्यूशन चॅप्टर्समध्ये हे सर्व शब्द घेतलेले आहे. या शब्दाचा जर आपण विचार केला तर हे शब्द दोन वेगवेगळ्या रूटपासून तयार झालेले आहे. पहिला आहे एपी आणि दुसरा आहे लॉग. एपीचा अर्थ होतो लास्ट. एपीचा अर्थ होतो लास्ट म्हणजे शेवटचा आणि लॉग म्हणजे बोलणे. मग एखादं शेवटचं बोलणं जे असेल किंवा एखाद्या स्पीचचा शेवटचा जो भाग असेल त्याला एपिलॉग असं म्हटलं जातं. हे आपण ऑलरेडी आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे डायलॉग. डायचा अर्थ होतो दोन आणि लॉगचा अर्थ होतो बोलणे. मग ज्यावेळेस दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतात त्याला आपण डायलॉग असं म्हणत असतो. तीन व्यक्ती ज्यावेळेस एकमेकांशी बोलतात त्याला आपण ट्रायलॉग असं म्हणत असतो. एखादा व्यक्ती स्वतःशीच बडबड करत असेल, स्वतःशीच बोलत असेल तर त्याला आपण मोनोलॉग असं म्हणतो. आणि शेवटचा जो काही मेसेज किंवा शेवटचा जो काही संदेश असतो त्याला आपण एपिलॉग असं म्हणतो. हे सर्व लॉगचे शब्द आपण आपल्या इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्समध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहेत. आपण पुन्हा एकदा आपलं वन वर्ड सबस्टिट्यूशन हे चॅप्टर जे आहे ते रिवाईज करा म्हणजे आपल्याला हे शब्द पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे एक्सटेम्परी आणि एक्सटेम्परीचा अर्थ होतो अ स्पीच विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आय डू नॉट हॅव एनी हिस्ट्रॉनिक टॅलेंट. आणि या ठिकाणी जर पाहिलं असेल तर हिस्ट्रॉनिक टॅलेंटला अंडरलाईन केलेली आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज. म्हणजे ह्या सेंटेन्समध्ये ज्या फ्रेजला अंडरलाईन केलेलं आहे त्याचं बेस्ट एक्सप्रेशन देणारं ऑप्शन कुठलं आहे. आता या ठिकाणी पहा, ॲबिलिटी टू रीड हिस्ट्री, ॲबिलिटी टू राईट हिस्ट्री, ॲबिलिटी टू ॲक्ट इन अ ड्रामा, ॲबिलिटी टू मेक हिस्ट्री. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिस्ट्रॉनिक टॅलेंट जे आहे त्याचा हिस्ट्रीशी काहीही संबंध नसतो आणि यामुळे जर आपण पाहिलं तर पहिल्या ऑप्शनमध्ये हिस्ट्री दिलेलं आहे, हे कॅन्सल झालं. दुसरं ऑप्शन ॲबिलिटी टू राईट हिस्ट्री, पुन्हा एकदा या ठिकाणी हिस्ट्री दिलेलं आहे म्हणून हे कॅन्सल. तिसरं आहे ॲबिलिटी टू ॲक्ट इन ड्रामा. ड्रामामध्ये आपण जे ॲक्टिंग करतो त्या ॲबिलिटीला हिस्ट्रॉनिक टॅलेंट असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी आहे ॲबिलिटी टू मेक हिस्ट्री आणि इथे पुन्हा एकदा हिस्ट्री जे आहे तो शब्द आपल्याला दिसतोय. म्हणजे ऑब्व्हियसली आपले तीन ऑप्शन्स त्या ठिकाणी प्रूव्ह झालेले आहेत. ॲबिलिटी टू ॲक्ट इन अ ड्रामा याचाच अर्थ होतो हिस्ट्रॉनिक टॅलेंट. त्यानंतर पुढील प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स मीन्स अन ओल्ड अनमॅरिड वुमन. आता शब्द पुन्हा एकदा व्यवस्थित बघा. वुमन म्हणजे महिला, अनमॅरिड म्हणजे लग्न न झालेली आणि त्याच्या आधी दिलेलं आहे ओल्ड. म्हणजे ओल्ड अनमॅरिड वुमनसाठी कुठला शब्द आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. बॅचलर. पहिला शब्द आहे बॅचलर. हा पुरुषांसाठी यूज केला जातो. एक असा मुलगा
की ज्याचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नाही, म्हणजे लग्नासारखा मुलगा आहे परंतु त्याचं लग्न जर झालेलं नसेल तर त्याला आपण बॅचलर असं म्हणतो. म्हणजे हा मेलसाठी आहे, फिमेलसाठी नाही. म्हणजे हे आपल्या ऑप्शनमधून कॅन्सल. त्यानंतर आहे स्पिन्स्टर. स्पिन्स्टर्स म्हणजे काय? स्पिन्स्टर म्हणजे काय? एक अशी लेडी की जिचं लग्न झालेलं नाहीये परंतु ती ओल्ड आहे, आणि हेच आहे अन ओल्ड अनमॅरिड वुमनसाठी बेस्ट एक्सप्रेसिंग वर्ड, दॅट इज स्पिन्स्टर. पुढचा शब्द आहे व्हर्जिन. व्हर्जिन म्हणजे काय? एक अशी मुलगी की जिचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नाहीये. व्हर्जिन आणि बॅचलर सेम आहे, बॅचलर मेलसाठी आणि व्हर्जिन फिमेलसाठी. त्यानंतर आहे विडो. विडो सर्वांना माहिती आहे, एक अशी महिला जिचा पती मरण पावलेला आहे. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्पिन्स्टर हाच शब्द बरोबर आहे. तिसरं ऑप्शन आणि चौथं ऑप्शन कॅन्सल झालेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी करेक्ट आन्सर ऑफ अन अनमॅरिड ओल्ड वुमन इज स्पिन्स्टर. त्यानंतर आपण पुढे काही प्रश्न आहे ते सुद्धा पाहूया. पुढे प्रश्न आहे द मेसेंजर डॅश हार्डली रीड ऑर राईट, आणि आपल्याला सांगितलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स वुड बी मोस्ट ॲप्रोप्रिएट दॅट वुड फिल इन द ब्लँक. आता या ठिकाणी आपल्याला एक ब्लँक दिलेली आहे, त्या ब्लँकसाठी 4 ऑप्शन्स आहेत. 4 ऑप्शन्सपैकी कोणतं ऑप्शन्स करेक्ट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. या ठिकाणी आहे कांट. जर आपण या ब्लँकमध्ये कांट लिहिलं तर समोर जो शब्द आहे, पुढे जो शब्द आहे तो आहे हार्डली, आणि हार्डली हाच शब्द एक नेगेटिव्ह शब्द आहे आणि नेगेटिव्ह शब्दासोबत नेगेटिव्ह शब्द सोबत लिहिला जात नाही. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला कांट हा ऑप्शन या ठिकाणी घेता येणार नाही. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे डझंट. हा सुद्धा नेगेटिव्ह आणि हार्डली सुद्धा नेगेटिव्ह ॲडवर्ब आहे, म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी घेता येणार नाही. मग शिल्लक काय राहिलं? कॅन आणि डज. कॅन आपण घेऊ शकतो का? यस, घेऊ शकतो. द मेसेंजर कॅन हार्डली रीड ऑर राईट. आणि त्यानंतर डज घेऊ शकतो का? जर आपण डज घेतलं तर सेंटेन्स कसं तयार होईल? द मेसेंजर डज हार्डली रीड ऑर राईट. याचाच अर्थ असा आहे की डज हे फक्त प्रश्न विचारण्यासाठी होतं. मग या ठिकाणी प्रश्नच विचारला जात नाहीये, तर 4 नंबरचं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी कॅन्सल होईल आणि हे जे तिसरं ऑप्शन आहे हे तिसरं ऑप्शन बरोबर आहे. पुढचं प्रश्न पहा. चूज फ्रॉम द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द अपोजिट मिनिंग. हे फार महत्त्वाचं आहे की जो शब्द आपल्याला विचारलेला आहे त्याचा बेस्ट एक्सप्रेसेस मिनिंग आहे की बेस्ट एक्सप्रेसेस अपोजिट मिनिंग असं विचारलेलं आहे. शब्द आहे ॲफ्लुएन्स. आपला इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स आणि त्यामध्ये व्होकॅब जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये सिनॉनिम्स अँटोनिम्समध्ये आपण ॲफ्लुएन्स हा शब्द घेतलेला आहे, ज्याचा अर्थ होतो रिच. खूप विपुल प्रमाणामध्ये आपल्याकडे जे काही असेल त्याला आपण ॲफ्लुएन्स असं म्हणत असतो. आता ॲफ्लुएन्ससाठी हा जो शब्द आहे इन्फ्लुएन्स, तर इन्फ्लुएन्सचा अर्थ होतो प्रभाव. मग ॲफ्लुएन्स म्हणजे खूप विपुल प्रमाणात एखादी गोष्ट असणे, खूप जास्त प्रमाणात एखादी वस्तू असणे, तर त्याला इन्फ्लुएन्स असं नेगेटिव्ह किंवा अपोजिट आपण घेऊ शकत नाही, म्हणजे हे कॅन्सल. ॲफ्लुएन्सचा अर्थ होतो खूप जास्त प्रमाणात असणे, आणि पॉवर्टी म्हणजे जे गरजेचं आहे ते सुद्धा आपल्याकडे नसणे, त्याला आपण पॉवर्टी असं म्हणतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ॲफ्लुएन्ससाठी आपल्याला पॉवर्टी हा अपोजिट शब्दाचा अर्थ आपल्याला मिळत आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? अपोजिट मिनिंग. ॲफ्लुएन्स म्हणजे काय? खूप विपुल प्रमाणात असते, म्हणजे जितकं गरजेचं आहे त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात जेव्हा आपल्याकडे असतं त्याला आपण ॲफ्लुएन्स असं म्हणतो, आणि जे गरजेचं आहे ते सुद्धा आपल्याकडे नसेल त्याला आपण पॉवर्टी असं म्हणतो. आणि आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये आपण घेतलेला आहे की हा जो ॲफ्लुएन्स आहे यासाठी एक विरुद्ध अर्थाचा शब्द अजून एक आहे, दॅट इज स्कार्सिटी. स्कार्सिटी म्हणजेच काय की एखादी गोष्ट फार कमी प्रमाणात आपल्याकडे असणे. तर अशा पद्धतीने हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन मीन्स लॅकिंग फ्रेशनेस. लॅकिंग फ्रेशनेस एक अशी वस्तू की ज्याच्यातलं जे फ्रेशनेस आहे ते निघून गेलेलं आहे. उदाहरणार्थ फूल असेल, फळ असेल किंवा अन्न असेल, तर त्याच्यातील जो फ्रेशनेसपणा जो आहे म्हणजे जो ताजेपणा आहे तो निघून गेलेला आहे. सो ओल्ड आणि न्यू हे एकमेकांचे अपोजिट आहेत, त्यामुळे आपण लॅकिंग फ्रेशनेसला ओल्ड असं म्हणू शकत नाही. स्पॉइल्ड म्हणजे खराब झालेलं. त्यानंतर स्टेल म्हणजे ज्याची फ्रेशनेस जी आहे ती निघून गेलेली आहे, आणि म्हणून लॅकिंग फ्रेशनेससाठी स्टेल हेच ऑप्शन आपल्यासाठी बरोबर आहे. रॉटन म्हणजे सडलेले.
रॉटन म्हणजे काय? सडलेले. आणि म्हणून हे सुद्धा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी घेता येणार नाही. त्यामुळे आपण म्हणू शकतो की लॅकिंग फ्रेशनेससाठी स्टेल हा शब्द या ठिकाणी पूर्णपणे बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे मॉडेस्टी ऑलवेज डज नॉट पे. आणि मॉडेस्टी या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज अपोजिट इन मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. जो मॉडेस्टी शब्द आहे त्याला अंडरलाईन केलेला आहे, त्याचा अपोजिट म्हणजे त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द काय. आधी मॉडेस्टी या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मॉडेस्टी या शब्दाचा अर्थ काय होतो? नम्रता किंवा नम्रपणा. आपल्या अंगी जो एक नम्रपणा असतो किंवा आपल्या अंगी जी नम्रता असते त्याला आपण मॉडेस्टी असं म्हणत असतो. आणि जो उद्धटपणा असतो, जो गर्व असतो, जो अहंकार असतो त्याला आपण काय म्हणत असतो? तो त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. मग अहंकार असणे, गर्व असणे ह्या शब्दाशी आपल्याला आता रिलेटेड मिळता जुळता शब्द पाहायचा आहे. थॉटलेसनेस म्हणजे काय? अविचार. थॉटलेसनेस म्हणजे काय? अविचार म्हणजे जिथे कुठल्याही प्रकारचा विचार नाही. हे होऊ शकतं का अपोजिट? अजिबात नाही. एक्स्ट्रावॅगन्स म्हणजे काय? खूप जास्त असणे. होऊ शकतं का? अजिबात नाही. त्यानंतर प्राईडचा अर्थ होतो गर्विष्ठ किंवा अहंकार. आणि हेच आपलं मॉडेस्टी या शब्दाचं अपोजिट आहे जे आपल्याला विचारलेलं आहे. त्यानंतर रेस्टलेसनेस जर आपण पाहिलं तर रेस्ट म्हणजे काय? आराम. आणि लेस म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचा आराम नसणे म्हणजे कुठल्याही प्रकारची आरामदायी नसणे याला आपण रेस्टलेसनेस म्हणतो. त्याचा काहीही संबंध मॉडेस्टीच्या विरुद्ध शब्दाच्या अर्थाशी होत नाही आणि म्हणून तेही शब्द कॅन्सल झाला. फक्त एकच शब्द उरला आणि तो म्हणजे प्राईड. पुढील क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स कॅन बी सबस्टिट्यूट द फ्रेज अ प्लेस फॉर कीपिंग क्लोथ्स. अ प्लेस फॉर कीपिंग क्लोथ्स ज्या ठिकाणी आपण आपले कपडे ठेवतो, क्लोथ्स ठेवतो त्या प्लेसला काय म्हटलं जातं? त्या प्लेसला वॉर्डरोब असं म्हटलं जातं. लायब्ररी म्हणजे पुस्तकं ठेवण्याचं स्थान. ॲपेरी म्हणजे मधमाशी ज्या ठिकाणी एकत्र येतात, पोळं बनवतात ते. सँक्च्युरी म्हणजे इलनेस असलेले जे लोक एकत्र असतात ते. आणि वॉर्डरोब म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपण कपडे ठेवत असतो त्याला वॉर्डरोब असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हा सुद्धा प्रश्न आपला झालेला आहे. आतापर्यंत आपल्याला हे सर्व प्रश्न जे विचारलेली आहे ही व्होकॅबवर विचारलेली आहे. कारण 2010 मध्ये PSI मेन्सच्या पेपरमध्ये आपल्याला 70 प्रश्न विचारले जायचे इंग्रजी व्याकरणावर आणि त्या 70 प्रश्नांमध्ये बरेचसे प्रश्न हे व्होकॅबवर विचारले जायचे. आणि म्हणून आपण पाहू शकतो की सुरुवातीचे जे प्रश्न आहे 70 प्रश्नांपैकी ते मॅक्सिमम व्होकॅबवर आहे. परंतु आपण जरी 2010चा पेपर असला तरी ह्याच्यातले व्होकॅब आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आपण असं म्हणू शकत नाही की हा 10 वर्षापूर्वीचा पेपर आहे आणि ह्याचा ॲनालिसिस करून काय फायदा आहे. तर याच्या ॲनालिसिसचा हाच फायदा आहे की या ठिकाणी विचारलेले जे शब्द आहे ते आजही आपल्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला रिपीट होताना दिसत आहे. आपण जर मागच्या काही प्रश्नपत्रिका पाहिल्या 2019 किंवा 2018च्या तर त्यामध्ये बरेचसे प्रश्न जे आहेत ते ह्यापूर्वी विचारले गेलेले शब्द आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून हे शब्द आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आपण हे सेशन घेत आहोत. त्यानंतर पुढे आहे डॅश इज अ लॉंग नरेटिव्ह पोएम. लॉंग नरेटिव्ह पोएम जी आहे त्याला काय म्हटलं जातं? विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अप्रोप्रिएट दॅट वुड फिल इन द ब्लँक इन द अबोव सेंटेन्स. डॅश इज अ लॉंग नरेटिव्ह पोएम. एलिजी म्हणजे स्तुतीपूर्वक. ऑड म्हणजे हे एखादं दुःखपूर्ण जे असेल ते. एपिलॉग म्हणजे आपण आताच पाहिलं की जे शेवटची इच्छा असते ती किंवा शेवटचा जो मेसेज असतो तो. आणि एपिक म्हणजे काय? काव्य. आणि हे जे आहे लॉंग नरेटिव्ह पोएम जे आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो? एपिक असं म्हणत असतो आणि म्हणून एपिक या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होईल. तर महत्त्वाचे शब्द आहे हे कधीही आपल्याला कोणत्याही एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात आणि म्हणून या शब्दांचे मिनिंग्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न पहा. गिव्ह द मीनिंग टू द फ्रेज टू फेस द म्युझिक. हा 2010चा पेपर आहे. टू फेस द म्युझिक हा एक एडियम आहे आणि आता रिसेंटली एक्झाम्समध्ये जर तुम्ही पाहिलं टू फेस द म्युझिक बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. इवन महापरीक्षा पोर्टलच्या ज्याही एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा टू फेस द म्युझिक हा बऱ्याच वेळेस विचारला गेलेला एडियम आहे. त्यामुळे याला सर्वांनी लक्षात ठेवायचं. टू फेस द म्युझिकचा अर्थ होतो अपमान सहन करणे. टू फेस एन इन्सल्ट या पद्धतीने याचा अर्थ होतो. बघूया. टू प्रिपेअर टू गिव्ह म्युझिकल परफॉर्मन्स. म्युझिकशी याचा काहीही संबंध नाही. टू सफर फ्रॉम इलनेस. इलनेसशी याचा काही संबंध नाही. टू फेस हार्डशिप.
हार्डशिप म्हणजेच काय, एक इन्सल्ट, अपमान, आणि हाच आपल्या शब्दाचा अर्थ आहे. टू हॅव अ व्हेरी हॅपी टाइम, हॅपी टाइम अजिबात नाही. आणि म्हणून या ठिकाणी टू फेस द म्युझिकचा अर्थ होतो टू फेस हार्डशिप. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, वी कॅन अकॉमडेट दिस टॉपिक्स इन द सिलेबस. आणि अकॉमडेटला या ठिकाणी जर पाहिलं तर अंडरलाईन केलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन करेक्टली स्पेल्स. करेक्टली स्पेल्सचा अर्थ होतो ज्याचं स्पेलिंग करेक्ट आहे, फॉलोइंग. आणि अंडरलाईन वर्ड, अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे त्याचं जे स्पेलिंग आहे ते करेक्ट आहे असा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. अकॉमडेट म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी वस्ती करणे, एखाद्या ठिकाणी राहणे. आणि अकॉमडेट या शब्दामध्ये जर आपण पाहिलं तर डबल सी आणि डबल एम. अकॉमडेट या शब्दामध्ये 2 वेळेस सी येतो आणि 2 वेळेस एम येतो. हे जर लक्षात ठेवलं तर आपल्याला करेक्टली स्पेलिंग जे आहे ते पाहता येईल. सो या ठिकाणी पहा, डबल सी ए डबल सी ओ आहे आणि त्याच्यानंतर डबल एम आहे आणि ओ डी ए टी ई आहे. म्हणजे पहिलंच ऑप्शन आपल्याला बरोबर मिळतं. दुसऱ्या ऑप्शनमध्ये फक्त एकच सी आहे म्हणजे दुसरा ऑप्शन कॅन्सल. तिसऱ्या ऑप्शनमध्ये पहा 2 सी आहेत परंतु 1 एम आहे म्हणजे तिसरा ऑप्शन कॅन्सल. आणि यामध्ये जर आपण पाहिलं डबल सी सुद्धा आहे, डबल एम सुद्धा आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर अकॉमडेट म्हणजे ए ने सुरुवात झालेली आहे आणि इथे जी सुरुवात झालेली आहे ती ओ ने झालेली आहे आणि म्हणून चौथं ऑप्शनही इथून कॅन्सल झालं. तर अशा पद्धतीने अकॉमडेटचं स्पेलिंग ए डबल सी ओ डबल एम ओ डी ए टी ई हे आपल्यासाठी करेक्ट होईल. त्यानंतर पुढे सुद्धा काही प्रश्न आहे, त्या प्रश्नांना आपण पाहूया. पुढील प्रश्न आहे, मिस्टर देशपांडे वॉज अ गुड सॅमरिटन. Which of the following option best expresses about Mr. Deshpande? So, Mr. Deshpande is a good Samaritan. A good Samaritan म्हणजे एक असा व्यक्ती जो खूप चांगलं काम करत असतो किंवा दान पुण्य करत असतो, अशा व्यक्तीला गुड सॅमरिटन किंवा फक्त सॅमरिटन असंही म्हटलं जातं. बघा आता बघूया, मिस्टर देशपांडे वॉज अ जेन्युनली चॅरिटेबल पर्सन. चॅरिटेबल पर्सनचा अर्थच मुळात तो होतो की जो दान करत असतो आणि गुड सॅमरिटनचा अर्थही तोच आहे म्हणजे ऑप्शन एच आपल्याला करेक्ट मिळत आहे. त्याच्यानंतर आहे मिस्टर देशपांडे वॉज अ स्ट्रिक्ट मॅन. गुड सॅमरिटनचा स्ट्रिक्टशी काही संबंध नाही. अ स्टिंगी मॅन म्हणजे कंजूष होते, त्याचा काही संबंध येत नाही. अ सिटिझन ऑफ सॅमरिटाना, सॅमरिटाना कंट्रीचे किंवा सॅमरिटानाचे ते सिटिझन आहेत, हे सुद्धा होत नाही. आणि म्हणून 2, 3, 4 हे ऑप्शन कॅन्सल झाले. फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, दॅट इज ऑप्शन 1. पुढील प्रश्न पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ साइन डाय. साइन डाय हा फॉरेन वर्ड आहे. साइन डाय या फॉरेन वर्डचा अर्थ असा होतो की एखादी अशी मीटिंग जी विदाऊट डेट असते किंवा विदाऊट डेट, कुठली डेट फिक्स न करता डायरेक्टली जर मीटिंग घेतली तर त्याला आपल्याला साइन डाय असं म्हटलं जातं. आता बघा या ठिकाणी इन हरी अजिबात होऊ शकत नाही. इन अ स्टेट ऑफ कन्फ्युजन अजिबात होत नाही. आफ्टर फिक्सिंग अ डेट फॉर द मीटिंग, डेट फिक्स नसते. साइन डाय म्हणजे एक अशी मीटिंग की ज्याच्यामध्ये डेट फिक्स नाही आणि इथे डायरेक्ट सांगितलं जाते की फिक्स आहे म्हणजे हे सुद्धा आपलं ऑप्शन होणार नाही. शिल्लक राहिलं चौथंच, तेच आपलं ऑप्शन असेल विदाउट फिक्सिंग अ डेट फॉर द नेक्स्ट मीटिंग. पुढच्या मीटिंगसाठी कोणत्याही प्रकारची डेट फिक्स नाही तरी सुद्धा अचानकपणे मीटिंग घेणे. तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपण पुढील राहिलेले जे प्रश्न आहेत ते पाहूया. आजच्यासाठी फक्त एवढंच. धन्यवाद.